कुठेतरी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य कुठेतरी वादग्रस्त ठरत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं का तिने प्रतिकार केला नाही वगैरे. अशा प्रकरणात याबद्दल मला माहिती नाही, पण त्या नराधमाला अटक होणे आणि नराधमाला शिक्षा होणे, फाशीपर्यंत शिक्षा होणे, जे काही तरतूद आहे कायद्याच्या तरतुदीतनं आरोपी सुटू नये ही काळजी पोलीस घेत आहे. शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईला सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही. आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल. कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं की गंगेत जाऊन पाप धुतल्या जात नाही, गद्दारी केलेली आहे, 50-50 खोके घेतले आहे, ते पाप धुतले जाणार. असं आहे की आता पॉलिटिकल बोलणं टाळलं पाहिजे. कोणत्याही घटनेमध्ये पोलीस, समाज आणि आम्ही सर्व लोक, शासन असं म्हणून जर काम केलं तर मला वाटतं अशा घटना कमी होतील. क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही आहे. या घटनामध्ये आरोपी हा अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे, याकरता आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. पॉलिटिकल बोलून या ठिकाणी गुंडांना मदत मिळतं आणि गुंड प्रवृत्ती जी आहे त्या एकत्रित येऊन जोपर्यंत आपण यांना ठेचून काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे कमी होणार नाही. शेवटी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आरोपी बरा झाल्यानंतर फक्त टिकेची जोड होत होती, मात्र आरोपीला कठोर शिक्षा, फाशी सारखी शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. त्या पद्धतीने पावले सरकार नियमाच्या तरतुदीमध्ये ज्या ज्या बाबी आहेत ते बाबी फडणवीस सरकार करेल. आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि माननीय देवेंद्रजी फार सेन्सिटिव्ह आहे. मला वाटतं यामध्ये जी काही नियमात शिक्षा आहे, जी काही तरतुदी आहेत, त्या सर्व तरतुदीचा त्या ठिकाणी नुसार आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. आणि खरं तर पोलिसांच्या पाठीशी संपूर्ण समाज आणि शासन उभं झालं पाहिजे, तरच पोलिसांना अजून पाठबळ मिळेल.